या साईडला बघा पिंकी आली त्या बाजूने, तुम्हाला तोरणं दाखवतोय किती तोडलेत ते बघा. भरपूर आहे ना तोरणं तोडून आणल्यात. आई सुद्धा आली तोडून द्यायला तोरणं. एक मासा सुद्धा आणलाय येता येता. आता ना जेवायला बसलो आम्ही. इकडे बघा ताट वाढून घेतलंय. चिकन आहे, चिकन बघा किती भारी दिसतंय. त्याच्यानंतर तिकडे मासा आहे फ्राय. माझ्या ना वेरगावला आलोय, ते पण पिंकीच्या माहेराला. आणि आल्या आल्या काय दिलंय, जाम दिलेत. हे साईडला जाम. हे जाम आहेत, मी तर पहिले खाल्ले नाही. इकडे ना 4 जण आलो आम्ही. त्या साईडला हे 2 जण, लहो आणि वनिता. आणि अजून आहे ना रोहिदास आणि शालू पण येणार आहेत. हा पिंकीच्या घरी आलोय, मै पिंकीच्या माहेराला. आता ती दाखवून तुम्हाला या साईडला काय काय त्यांचं घर दाखवते थोडेफार. आणि तुम्हाला ना मेन गोष्ट सांगायचं राहिलं, आज ना आपण तोरणं खायला आलोय. वर्षातून एकदा जातात तोरणं, आणि तेच खायला आलोय. रानामध्ये जाणार आहे तिकडे ना. आता स्वयंपाक बनवून जातात पिंट्या आणि मनीषा, तिकडे ते स्वयंपाक बनवतात. तुम्हाला दाखवतो आता. हा इकडे ना पडगी आहे माझी स्वयंपाकाची. स्वयंपाक ह्या साईडला चाललाय. या साईडला बघा मनीषाने ना चपात्या बनवून ठेवल्यात, भात बनवलाय. आम्ही सांगितलेलं त्यांना अगोदरच, त्याच्यामुळे ना त्यांनी स्वयंपाक बनवून ठेवलाय. आणि आपल्याला जायचं इकडे. पिंट आहे ते आहेत का तोरणं? हो आहेत ना, भरपूर आहे. जाऊ आपण. हा जाऊ थोड्या वेळाने. आपल्याला ना सगळं स्वयंपाक करून घ्यायच्यात, मग तिकडे ना आपल्याला जेवण पण करायचंय नाही का. आणि या साईडला रूम सुद्धा आहे दुसरा त्यांचा. इकडं साधा रूम आहे एकदम तो. आणि अजून साधा room मी आता सध्या बनवला घेतलेला आहे तो. झोपायसाठी ना. आणि त्या बाजूला हॉल आहे इकडं या साईडला. एक मासा सुद्धा आणलाय येता येता. सकाळी ना लवकर रोहिदासने ना जाऊन आणलेले मासे, त्याच्यामधलं आहे ना एक घेऊन आलोय. जास्त काही सापडले नव्हते, तर तो सुद्धा आहे ना बनवून घ्यायचा आता. आता मी बनवते तो. हा बघा आता आहे ना रोहिदास आणि शालू पण आले. सगळे जमा झालेत. आता आहे ना निघायचंय. उरकलं का सगळं पिंके? हा उरकलंय. आता निघायचंय आणि त्या साईडला ना जेवण पण करू. आणि जे काय ते तिकडं तुम्हाला दाखवतोय. मग आलो आता इथपर्यंत. इथं जे ना गाड्या लावल्यात, सावली चांगली झाडाची मोठी. आणि आता जायचं माग डोंगरामध्ये. डोंगरामध्ये ना भरपूर तोरणी आहेत ह्या साईडला. चला जाऊ. पाहिलं तर इतकं भारी लोकेशन आहे ना. सगळे मोठी मोठी झाड आहेत आणि झाडांना ना फुलं पण लागल्यात, एकदम भारी दिसतात. हे तर एकदम भारी झाड आहे. आणि सावली आहे ना पूर्ण अख्ख्या दिवसभर राहणार आहे. सावली लावल्यात गाड्या मेन म्हणजे. चला रानामध्ये जाऊ. पिंकी आणि पिंकीची आहे ना मम्मी त्या साईडने आल्यात चालतच. आणि आम्ही ह्या साईडने गाडी घेऊन आले. त्यांना पुढे येऊन थांबलोय, सामान आणलंय. पण सगळेजण आहे ना गेल्यात तोरणं तोडायला. आता ना ते आल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतोय. आणि जेवण पण घ्यायचंय. पण बरेचसे ना तोरणं दिसतात, त्याच्यामुळे ना पहिलं तर तोरणं तोडून घ्यातात. या साईडला बघा पिंकी आली त्या बाजूने, तुम्हाला तोरणं दाखवतोय किती तोडलेत ते. हे भेटले का बघा. भरपूर आहे ना तोरणं तोडून आणल्यात. बारकी पाटी होती ना ती भरून आणली. आणि करवंदे सुद्धा आहे. करवंदी सुद्धा आहेत बघा या साईडला. ते पण पिकलेले. तिकडे वनित आहे, ते आताच गेलेले. तिने सुद्धा ना थोडे आणल्यात. हे बघा. हे बोलून आण ना पिंके सगळ्यांना, जेवण घ्यायचं आता. चला तोरणं खाऊन बघतोय आता. समंताने पाहिलं तर आहे ना करवंदाला हात घातलाय. पाणी प्याला खाऊन बघतो आता. डायरेक्ट आहे ना 1 नंबर लागतात. कारण तर ना पूर्ण झालं आता. असे सफेद झाले ना मग पिकली समजायची. आता ना जेवायला बसलो आम्ही. इकडे बघा सगळेजण बसले जवळ जवळ. इतकी भारी झाड आहेत ना. हे बघा मोठी मोठी झाड आहेत. आणि त्याच्याच खाली बसलो आम्ही आता जेवायला. येता येता आहे ना पार्सल पण आणले. आणि घरनं सुद्धा ना बनवून आणलंय बाकीचं स्वयंपाक. तुम्हाला दाखवते आता काय काय आणलंय ते. इकडे ना आता पिंकी वाढायला लागले. 2 पाण्याच्या बॉटल आणल्यात मोठ्या. कारण तर आहे ना डोंगरामध्ये यायला म्हणलं पाणी तर पाहिजेच. या साईडला मासे आहेत, ते पण आहे ना सुके बनवून आणल्यात फ्राय.
इकडं चपाती आणि भात आहे. ह्याच्यामध्ये चिकन आहे, चिकन आणलंय. 2 डबे आहेत ना, हा 2 तिकडे एक अजून एक आहे. आता वाढून घेते पहिला तर पिंकी. इकडे बघा ताट वाढून घेतलंय. चिकन आहे, चिकन बघा किती भारी दिसतंय. त्याच्यानंतर तिकडे मासा आहे फ्राय केलेला आणि चपाती आहे. हे कर लगेच चालू. आणि काय आता थांबायचं नाही, उशीर लागणार आहे आपल्याला. जेवून घ्यायचंय आणि परत आहे ना तोरण अजून आहे ना तोडायला जायचंय. करा सुरुवात जेवायला. इकडे बघा माझं पण ताट आलंय आणि रस्ता तर एकदमच भारी आहे. त्याच्यानंतर पीस सुद्धा आहे माशाचा आणि चपाती आहे. आता जेवण घेतं. दोघांनी केली सुरुवात. तिकडे 2 जण बाकी आहेत अजून. या साईडला पिंकी वाढून देते. बोलतो पण बोल चालेल. तुला पण ते ताटले वार ना म्हणा, मला भूक लागली म्हणून चालू द्यायचं. मला दे पहिलं, मला भूक लागली. म्हणता समंताला पण दे तिकडं. जाम पाणी पड ओनावून दिसणार आम्ही. सगळ्यांना आता वाढून दिलंय. तर सगळ्यांनी सुरुवात केली बघा जेवायला. ते ताट कोणला वाढव ते एक ताट राहिलंय, ते समंताला देते वाढून. म्हणता कसं वाटतं इकडं? मस्त. या साईडला समंत आहे. समंत काही जेवत नाही आमची. आता ना जेवण झालंय आणि आता आम्ही करतोय तयारी. तोरण आहे ना तोडायला जायचंय. सगळं उरकून घेतलंय. आता ज्या पिशव्या होत्या ना 2 ते ठेवून घेतो इथं झाडाला. वरती ना अडकून ठेवायच्यात. मग आपल्याला सगळ्या साईडने त्या दिसतील आणि जा मग आपण तोरण तोडायला. बघा इथं वरती ठेवायच्यात अडकून. आता ना अलीकडच्या बाजूला आलोय. या साईडला ना तोरणीचं झाड जरा जास्तच आहेत. हे आहेत का? इथं वरती बघा ना किती आहे. हा पण तिथं कसे काय काढायचे ते मग ते काढता नाही याला. दिसतात का? नाही वरती वरती आहे ती तोरणं. हा ते ना आता आकडे बनव. काहीतरी ना आकडे बनवायला लागणार आहे. या साईडने ना इथं आहेत बघा. इकडं आतमध्ये आहेत. तुम्हाला दाखवतो आता. हे बघा इथं लागल्यात. त्याच्यानंतर आहे ना इकडं सुद्धा आहेत. इथे समोर बघा दिसतच असेल तुम्हाला. इथं समोर आहेत ते पण मोठे मोठे. हे पिंक्या लागल्यात का इकडं? इथं बघा ना. दाखव
या साईडला बघा एकदम भारी बघा. इकडे ना घडच भेटलंय पण थोडंच आहे. गरम सुद्धा लय होतंय. आणि पावसाचं वातावरण झालंय तिकडं बघा. परत ढग आले, पूर्ण काळ झालंय या साईडला. आणि उंच डोंगर आहे एवढ्या जागेमध्ये, त्याच्याच पायथ्याला आहे आम्ही आता. करवंदे सुद्धा आहे ना भरपूर लागल्यात, पण अजूनपर्यंत आहे ना कच्चेच आहेत हे असे. इथं बघा कशी आहे, कलर बघा त्याचा किती भारी. लाल कलर आहे ना, हा लाल कलर. लाल कलर आहे बघा या साईडला तोरणीला. आणि लागलंय बघा किती भारी. सफेद असते जास्त करून, पण इथे ना लाल कलर आलाय त्याला. गुलाबी कलर आहे. गरम पण लय होतंय. कना जवळून दाखवतो तुम्हाला. इथं बघा सगळे ना ते झालं, पिकलं ते. धर. आता ना ते उंच जागेवरती होते, तर ह्याने बघा आकडा बनवलाय आणि त्याने ना ते खाली वाकवली फांदी, त्याच्यामुळे ना तोडता तरी येतात. वरती ना शांड्यामध्ये आहे ना दुसऱ्या लोकांना ना तोडता येत ना, असा आकडा बनवला ना तर मग आपल्याला ना ते तोडता येतात. इथले ना तोडल्यात आता तुम्हाला दाखवतोय. या साईडला पहिले हे सफेद होते आणि हे आताचे आहेत. कलर एकदम भारी दिसतोय. बाकी ना तिकडे पण गेलेत बरेचसे, त्यांना किती भेटलेत आता. इथं सुद्धा सेम तसेच आहे, लाल आहेत पण उंच जागेमध्ये. आता नाही आणलं किती भेटलेत ते तुम्हाला दाखवतोय. हे भेटले का? हा बरेच आहे तिथं. आणि ते पण आहे ना मोठे मोठे लागलेत, तुम्हाला दाखवतोय. त्या साईडला बघा किती लागलेत. उंच जागेवरतीच राहिलेत ते. मोठे मोठे असे तोरण लागलेले असतात ना, ते असे उंच जागेमध्येच असतात. ते ना थोडं आकडेने असे वाकवले ना तर मग भेटतात. आकडे बनव ना तू. आकडे बनवायची. हा आकडे बनवल्याशिवाय ना ते वरचे तोडता येत नाही. या साईडला बघा इकडं ना रोहिदास आणि शालू आहे. आता त्यांना भेटलेत का नाही? भेटलेत का? ह्या साईडला सुद्धा बघा एकदम अडचणीमध्ये आल्यात. आणि इकडे सुद्धा आहे ना अडचणीमध्ये तर एकदम मोठे मोठे आहेत. या साईडला बघा जवळच ते पण काय ना आता पण आहे तिथे. हा तिकडं पण आहे समोर, इथं पण आहेत. ह्याच्यातले ना निम्मी तर उलगल्यात ना, बाकीचे उलगल्यात. मग कसे उलगल्यात हे बघा तुम्हाला दाखवतोय. हे असे आहे ना थोडे वाळल्यात आणि इकडे ना अजून चांगले आहेत. हे असेच घ्यायच्यात आपल्याला. आणि हे सुद्धा ना एकदम भारी चव येते ह्याला सुद्धा, हे वाळलेले ह्याला. पण आपल्याला ना घरी घ्यायच्यात, त्याच्यामुळं मग असे जरा चांगले चांगलेच घेऊ. इकडं समंता पण आहे. समंता बसले आता इथं दगडावरती. या साईडला पिंकी सुद्धा आले आता उंच जागेवरती. तिच्या अगोदर समंत आले तिकडं. तोरण बघा आम्ही किती खूप तोडल्यात. आता इथं आहे ते तोडते. हे बघा आई सुद्धा आली तोडून द्यायला तोरण. आणि तिने बघा कोकम सुद्धा तोडून आणल्यात. मग अशी जेवायला सुद्धा नाही आली, अशी तोरण तोडायला गेलती. इतकी तोरण तोडल्यात.
आज गुरुवार आहे त्याच्यामुळं आई जेवायला नाही आली, तोरणच तोडायला गेलती. हे बघा इतक्या तोडल्यात आणि या साईडला सुद्धा आहे तोरण. हे बघा दिसतच असेल. इथं आहे बघा वरती. हे बघा इथं तिघ मायलं का आहे. आता तोरण तोडतोय आम्ही इथं. मी धरून 3 जण आहे. आई आणि ह्यो भाऊ आणि मी. हे बघा तोरण बघा किती पिकल्यात. इकडे पुढं सुद्धा आहे बघा किती. आई राहिली तोरण खोडायला गेली. या साईडला आम्ही आईने तोडलेल्या तोरण ठेवून येते. इतके आणलं का काय? हा आणि हे काय? कोकम आहे. मी तर पहिल्यांदाच बघतोय. मजा. ते काय आहे रे? कोकम कोकम सरबत करतो आपण ते कोकम रानातले कोक आंबा ना. हा मग कोक आंबा. हा दिसायला बघा किती भारी दिसतात हे फळ. मी तर पहिल्यांदाच बघतोय. आणि हे बाकीचे कच्चे आहेत ना? हा कच्चे का काय? हे पण आतमध्ये पिकलेले असतात ते. बरेच तोडल्यात हे तोरण. हा होत ह्याच्यामध्ये. खाली करवंद पण आहेत. हा करवंदी तोडल्यात आईने. सगळं मिक्स आणलंय. समंताला दे ना. हे धर समंता. हे बघ समंता इकडं. काय आहे हे समंता? खाशीन का तू? ती बघा लगेच कशी खाती. आता ह्यांच्या जवळ दिल्यात तोरण वतून. हे बघा इतके. आणि आईला तर सवय आहे तोरण तोडायची. तर आता त्या साईडला आहे. आई गेली आता मी पण चालले. चला आता दाखवते तुम्हाला पुढं. आणि ढग बघा किती निघाले तिथं. आबाळ बघा किती निघालंय या साईडला. पाऊस तर पडणार आहे. पाऊस थोडा पडायला पाहिजे. गरम पण लय होतंय. पावसाचं वातावरण पण बघा किती आहे. वातावरण झालंय आता. हा आहे या. आहे आणि या साईडला तोरण खुडते आहे. आईला लय सवय आहे तोरण तोडायची. आता बघू शकता. आता ते आपण एक पाटी वचली होती. आता परत एवढी खुडलेली. चला आता दुसऱ्या ह्याच्यावर जातो खोडायला. हा पुढं बघ आता. असं मग आम्ही पण येतो. काय ना गरम झालंय ह्या साईडला. पूर्ण आहे ना घामाने भरलोय. आणि एकदम उंच जागेवरती आलो आता. डायरेक्ट तिकडं खाली होतो आम्ही. पण तिथून आहे ना ह्या साईडला आलो वरच्या बाजूला. इकडं कैरे पण आहे ना तोडून घेतल्यात. चांगल्या मोठ्या मोठ्या लागल्यात. आता आहे ना हे पिकवायला घेऊ एखाद्या वेळेस. वास तर एकदम भारी येतोय. कैरे ना झाल्यातच. तुम्हाला परत एकदा दाखवतोय. इकडं बघा ह्याच्याहून कळतच असेल तुम्हाला. आंबे झालेतच तयार. आता पावसाचं इतकं वातावरण झालंय ना. पूर्ण ना आभाळ आलंय. आणि बघा काळ दिसतच असेल तुम्हाला. हे असं ना खाली उतरून आलोय. कारण त्याला ना पाऊस आहे ना यायचंच बाकी आहे. या साईडने ना लय वारा सुद्धा हवा सुटलेला. त्याच्यामुळे ना खाली उतरून आलो आता. तरी सुद्धा ना बाकीचे थांबलेत मागच. अजून सुद्धा ना तोरण तोडतातच.
आता ना घरी आलोय इतक्यातच. या साईडला बघा चहा आलाय आणि खारे त्याच्या सोबत. हे घ्या. अजून इकडंच आहे, अजून आपल्या घरी काय गेलो नाही तळेगावला. आता नाही इतक्यातच घरी येऊन पोहोचलोय. संध्याकाळच्या आहे ना 7 वाजल्यात. इतका पाऊस झालाय ना, हे बघा पूर्ण ना ओलं झालंय सगळ्या साईडला. लय जोराचा पाऊस झालाय. तुम्हाला ना ह्या बाजूला पाणी सुद्धा दाखवतोय किती साचलंय ते पावसाचं पाणी. बघा पाणी तिकडं. जबरदस्त पाऊस झाला या बाजूला. तर आपण होतो ना त्या बाजूला गेलतो ना, तिकडं काही पाऊस आला नाही. आलेला बारीक बारीक, पण ह्या साईडला ना जोराचा पाऊस झाला इकडंच. तुम्हाला ना तोरणं पण दाखवतोय किती तोडून आणले ते. एक घमेले ना पूर्ण फुल भरून आणले. या साईडला बघा सगळी पोरं आल्यात. इकडे समंता पण, अक्षय, अनुष्का, छाया. या साईडला इतकं हे बघा फुल घमेलं भरून आणलंय. ह्याच्यामध्ये सुद्धा आहेत बरेचसे. ते पण खायलाच बसले आता बघा पुढंच. तोरणांचा आहे ना एकच सीजन असतोय, वर्षातून एकदाच येतोय. तर प्रत्येक वेळेस ना आम्ही तर जातोयच. हे बघा पूर्ण फॅमिली. त्या साईडला अंधार पडलं जास्तच. तर इथून पुढे ना जास्त काय दाखवायला जमायचं नाही. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा.